हा श्लोकबंध फार सुंदर आहे. संपूर्ण मनाच्या श्लोकामध्ये तुम्ही मानसिक रुग्ण असाल तर मानसोपचार तज्ञाकडे जायची गरज नाही. 5 रुपयात औषध आहे. किती गोळ्यांचं? 205. मनाचे श्लोक त्याचा अभ्यास करा. धन्य कोण होतो? यथार्थ कोण जगतो? जो प्रपंच नेटका करतो आणि विप्रस्व सांगतात तसं नुसता नेटानं करत नाही. बहुसंख्य आपण प्रपंच नेटानं करतो आणि परमार्थ अवघाची बुडवावा हे वीत नव्हे म्हणून थोडाफार परमार्थ करतो. ह्या गोष्टीला अर्थ नसतो. असो, दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जगी दास पाळू हे सर्व गुण त्यांच्या अंगी आहे. दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, अर्थ सोपा आहे ना. मवाळू म्हणजे अगदी नम्र, स्नेहाळू आहे, कृपाळू आहे आणि दास पाळू आहे. आणि तया अंतरी क्रोध संताप कैचा. सगळं सोपं आहे, तरी 8-10 दिवसांनी घरात तंटा आमच्या होतो आणि मी त्याच्यात कदाचित पुढाकार घेतो. छोटी छोटी भांडणाला मोठं स्वरूप देतो कारण मला सहन होत नाही. गृहस्थाश्रमात परमार्थ करणं हे अवघड आहे, परंतु तो आपण करायचा नेटानं प्रयत्न करूया. असो, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. मी आता थांबतो इथंच. आपदाम परतारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. हे आनंद स्वरूप संजीवजी त्यांचा जो ग्रंथ आहे प्रकाशित होणार आहे तो पण संजीवनीच देणारा ठरो आणि असंख्य जगद उद्धारो. एक त्यांच्या वाक्य येतं ते लिहिलेलं आहे. बहुतेक हल्ली फार विसरायला झालेलं आहे मला आणि आम्ही भूतकाळातल्या गोष्टी करतो. संजीवजी सांगतात वर्तमान काळात जगा आणि ते फार पाळलं पाहिजे. अहिंसा परमो धर्म हा. आणि त्याच्या पुढं एक वाक्य आहे. आपल्याला फक्त अहिंसा परमो धर्म माहिती आहे धर्म आणि त्याचाच आपण उद्धव करतो, पण अपरिहार्य हिंसा सुद्धा आवश्यक आहे. त्याच्या पुढचं वाक्य आहे धर्म हिंसा धर्मश्रद्धा तदैवच. हिंसा तथैवच. म्हणजे धर्म हिंसा तदैवच म्हणजे धर्मासाठी अपरिहार्य हिंसाही करायलाच पाहिजे. तरच हे आपलं सनातन तत्वज्ञान जे शाश्वत आहेच ते हिंदुस्थानच्या अखंड भूमीत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आता खेडोगावी आत्मदर्शन पोचत आहे. हे नांदेल अशी मी ग्वाही देतो आणि मला 2 शब्द इथं व्यक्त करण्याची संधी दिली म्हणून धन्यवाद. आत्मदर्शनचे सर्वा संजीव कुलकर्णी यांचा व्यक्तिगत आभारी आहे. सर्व संपदांना वंदन करतो आणि थांबतो. हरि ओम तत्सत. ओम राम कृष्ण हरी. ओम राम कृष्ण हरी. छान. त्याच्यानंतर सुभाष इंगे सर यांना विनंती करतो की या 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. रामकृष्ण. ओम रामकृष्ण हरी. 2 मिनटं रिपीटेडली सांगल्यामुळं बरोबर 2 मिनटात संपवतो. आणि या 2 मिनटामध्ये मुख्य कार्यक्रमाचा विसर नको म्हणून आधीच गुरुजींना शुभेच्छा देतो. त्यांनी मला फोन ज्यावेळी केला की सुहास तुम्ही मला आशीर्वाद द्यायला या, तर काय पतसंस्था असते ना ती नॅशनलाइज बँकेला कर्ज देऊ शकत नाही, साधा नियम. त्यांना आपलं शुभेच्छा देणं हे माझं काम. गुरुजींचं आत्मदर्शन शिबिर आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी केलं असेल, सगळ्यांनीच केलं. आणि मला जे जाणवलं की त्या शिबिरामधून आपल्याला नेमकं काय मिळतं. भगवद्गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये एक श्लोक आलेला आहे. संपूर्ण भक्तिशास्त्राचा पाया ज्या कर्मावरती उभा आहे त्या कर्माचं अधिष्ठान देह आहे म्हणून कर्म आहे. अधिष्ठानम तथा करता, बरोबर ना. करणमच पृथक्विधा. श्लोकामध्ये 5 कारणं सांगितलेली आहेत.
आणि ते अधिष्ठान म्हणजे आपलं देह जो आहे शरीर तो अतिशय व्यवस्थित असावा लागतो. खरं आहे. तो देहच जर व्यवस्थित नसेल तर शारीरिक, मानसिक, वाचिक ही कोणतीही कर्म नीट येणार नाही. खरं आहे. 9व्या अध्यायाच्या शेवटी माऊलींनी जे वर्णन केलेलं आहे, ऐसी दशा येईल पुढे मग मन होईल वेडे, तोवरी आत्मचिंतन चोखडे चिंतून ठेवी. खरं आहे. आपल्याला आत्मज्ञान घ्यायचं असेल तर या 5ही कोशांची शुद्धी लागते. शरीर, मन, बुद्धी, कारण शरीर. आणि या सगळ्या शरीरांची, या त्रिविध तापांची किंवा 3 शरीरांची शुद्धी कशी करायची आणि त्यातल्या त्यात विशेष करून आपलं देह नावाचं अधिष्ठान कसं नीट सांभाळायचं, बरोबर. याचं पूर्ण शिक्षण गुरुजी आपल्या आत्मदर्शन शिबिरामध्ये देत असतात. मला एकदा इचलकरंजीला जाण्याचा योग आला होता आणि तिथल्या शिबिरार्थींमधल्या बऱ्याच जणांनी सांगितलं की कोणी पान सोडलं होतं, कोणी तंबाखू सोडला होता, कोणी चहा सोडला होता. आता चहाच्या बाबतीत माझं आणि गुरुजींचं काही जमत नाही, पण काही लोकांनी वडा सोडला होता, भजी. मला ते ऐकून इतकं बरं वाटत होतं ना की कमीत कमी मनुष्य आपल्या शरीराची तरी नीट काळजी घ्यायला लागली. खरं आहे. कारण आपल्याकडे संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे की शरीर माध्यम खलु धर्म साधन. धर्मसाधनम शरीराध्यम. आणि श्रेयस आणि प्रेयस हे दोन्ही धर्म ज्याला करायचे आहेत, म्हणजे ज्याला सुखाचा संसारही करायचा आहे आणि परमार्थही करायचा आहे, त्या दोन्ही करता आपलं शरीर हे अधिष्ठान आहे. आणि ते सांभाळण्याकरता गुरुजी आपल्याला शिबिरांच्या मध्ये अत्यंत मोलाचं मार्गदर्शन करतात. बोलावंसं खूप वाटतंय, पण 2 वेळा 3 वेळा एखाद्याने सांगितलं 2 मिनटं तर शहाण्या माणसानं ऐकावं. कमीत कमी आता आज तरी मला ऐकायला पाहिजे. त्यामुळे मी थांबतो. परत एकदा गुरुजींना मनपूर्वक शुभेच्छा, आपल्या सर्वांना शुभेच्छा. छान. खरं आहे. ही सगळी मंडळी अशी आहेत, गुरुपदाला पोचलेली आहेत, परमश्रेष्ठ पदाला. त्यामुळे यांच्या चरणी सतत नतमस्तक व्हावं आणि जे बोलतील ते सत्संगामध्ये आपल्यामध्ये अंतर्भूत व्हावं, अशी सगळी मंडळी आहेत. पण आज वेळ कमी आहे म्हणून कदाचित 2 मिनटं ठीक आहे, परंतु एरवी मात्र त्यांच्याबरोबर सतत आयुष्यभर जरी राहिलं तरी सगळी तुम्हाला परमश्रेष्ठ अनुभूती काय आहे तिथपर्यंत नेणारे आहेत. आणि त्यांचं मार्गदर्शनही मी नेहमी घेत असतो. आत्मदर्शनच्या सत्संगामध्ये सुद्धा आता 559 सत्संग झाले, यात सगळ्यात ही मंडळी येऊन मार्गदर्शन सगळ्यांना करत असतात आणि त्यामध्ये मी रंगून जात असतो. फक्त आता 2 मिनटं म्हणजे हा आशीर्वादाचा एक भाग होता, ते शुभेच्छा म्हणत असले तरी माझा पाहण्याचा दृष्टिकोन तसा आहे. गुरुदेव बोला. हां, आबा आहे, अजून आहेत सगळेजण. 2-2 मिनटं सगळे बरं. हां, या. आणि वेळ आपल्याला थोडा आहे मला मान्य आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही सूचना देताय ते पण बरोबर आहे. कारण आपल्याला पूर्ण कार्यक्रमाचा जर आढावा घेतला तर वेळेत संपवणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असते. हे पण विचारात आम्ही सगळेजण नक्की घेत आहोत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या व्यासपीठावरच्या वयानं, अनुभवानं आणि मार्गदर्शनानं परमपदी पोहोचलेल्या अशा संत मंडळींमध्ये मी एक चुकलेलं वास्तव असतं तशी. पण आनंद याचा आहे की वास्तव चुकलं तरी ते योग्य सत्संगात आहे, त्यामुळे प्रगती होण्याची शक्यता आहे. आज ज्यांचं आपण या ठिकाणी पुस्तक प्रकाशन करणार आहोत ते संजीव गुरुजी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आणि माझी बरेच वर्षापासूनची असलेली घट्ट मैत्रीण, या दोघांनाही मी या प्रसंगी मनापासून शुभेच्छा देते. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये संत संगती आणि मानवी आहे इतकी आहे
की तुम्हाला कुठल्याही संकटात, कुठल्याही आपत्तीत, कुठल्याही प्रतिकूलतेत मार्गदर्शक म्हणून कुठलाही संत त्याचं बोट धरून आपण चाललो तर कधी निश्चित वाटचाल करू लागतो पडत. आणि आत्मदर्शनच्या या प्रातिभ अशा स्फुरणातून जे काही विचार म्हणून निर्माण झाले ते आज पुस्तक रूपाने येते. गुरुजी म्हणजे मधाचं मोहळ आहे असं मला वाटतं. तिथून 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 कुठे थेंब थेंब मध मिळेल आनंदाचा तो ते सगळा गोळा करून ठेवतात आणि चिंतनाच्या काळामध्ये तो अगदी थेंबा थेंबाला ठिपकत असतो आणि त्याला आपली श्रवणेंद्रिय ही तृप्त होत असतात. आता हे स्फुरण आहे. स्फुरण हे सर्व काळ सदा सर्वांना सर्वांच्या ठिकाणी होत नाही. स्फुरणासाठी ईश्वराचा आहे आशीर्वाद आहे. अगदी बरोबर. आणि जशी एखाद्या आकाशामध्ये वीज चमकून चाललेला क्षणार्थ तसं प्रतिभेचं स्फुरण असतं. पण ते स्फुरण कितीतरी काळ अज्ञानाचा अंधार आणि निराशेचं सावट दूर करण्याला समर्थ आहे. गुरुजी आपल्या समोर दररोज त्यांचं वैयक्तिक चिंतन अतिशय मोठ्यासारख्या सुंदर लपेदार अक्षरामध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकतात. त्यावेळेला आपल्याला पूर्ण दिवस हा एका चिंतनासाठी सुंदर असे विचार मिळत राहतात आणि त्या नादात आपलाही दिवस चांगला जातो. त्यांना हे स्फुरण कुठं घडतं? हिरवळ आणि कपाळी तेथे स्फुरती मजला गाडी धुळी धुनी पाखरे पांढरी हिरविलतात थोड्याने. पुढच्या वेळी महत्वाचे आहे. माणूस येथे हवा प्रवासा अभंग ओवीमध्ये दिलासा सांगित कोमल आनंदाने श्रद्धाने इमानी हिरवळ आणि कपाळी. हे त्यांच्या जीवनाचं जे मूळ सार आहे त्या जीवन सारातून हे स्फुरण म्हणजे हे लेखन घडत गेलेलं आहे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन हा प्रापंचिकांना सततच आहे. पण त्यांनी महत्वाचं सूत्र आपल्याला दिलंय. सत्य असत्यासी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता. फार महत्वाची कसरत आहे. बहुमताला न मानता अंतर्मनाचा कौल घ्या. तुमची अंतरयात्रा ही सुलभते. आणि दोनच गोष्टी मला सांगायच्या आहेत. जोडून या धर्म उत्तम व्यवहारे उदार विचार प्रपंच उत्तम करा. माझ्या आई म्हणायची शेण लावणं असू दे किंवा शेला विणणं असू दे दोन्ही तू तितक्याच समर्पिततेनं तन्मयतेनं केलं पाहिजे. अध्यात्म सुद्धा भारतीय अध्यात्म आपल्याला हेच सांगतं की तुमच्या समोर तुमच्या वाट्याला जो क्षण जे कर्तव्य घेऊन येईल त्याला तुम्ही अत्यंत स्वीकारा आणि त्या क्षणाला आपल्या परीनं 100% सोनं बनवण्यासाठी अनुसंधाना कठीण चुकवा. गोंदवलेकर स्वामी महाराज सांगतात की या दोघांनी केलेला जो प्रपंच आहे प्रपंच कसा आहे. खेळा ऐसा प्रपंच मारावा राज्याधिकार देवो किंवा जावो समस्त कर्मांना सुबोध गुरूंचा भंगा देणा कदा समान आहे. हे समाधानाचं जे संजीवनी असं जे अमृत त्यांच्या जवळ आहे त्यामुळे प्रपंच बोल आणि त्या प्रपंचाच्या विशाल सावलीमध्ये आमच्यासारख्या साधकांचे आयुष्य सुद्धा स्वानंद काय एक विसावा एक 2 मिनिटच बोलते. मी स्वानंद कुलकर्णी असं सांगणार आहे की लोहचुंबक कसा आपल्याकडं लोखंडाचे दर आकर्षून घेतो तसं गुरुजी आपल्या सहवासात येणाऱ्या माणसांवरती त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वाचं गारोड करतात आणि कळतच नाही त्याला. आपण सारखे कधी ती तात्काळ नाही काळ वेळ तयार आहे. कला साधना संगीत निसर्ग प्रेम पर्यावरणाचं रक्षण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो आर्य सनातनी हिंदू धर्म आहे त्याचं आपण काहीतरी देणं लागतो. अध्यात्म ही केवळ वाचाळतेनं करण्याची गोष्ट नाही. राष्ट्र उद्धार करण्याचं ते एक प्रभाव. छान. व्हेरी गुड.
सावरकरांना आपण जरी देशभक्त राष्ट्रभक्त म्हणत असलो तरी मला असं वाटतं की ते एक अध्यात्माचं उत्तुंग शिखर होतं. बरोबर. तर त्यांनी आपल्या कवितेमध्ये लिहून ठेवले, जरी उद्धरणी व्ययनतीच्या मोसाचा हा व्यर्थ भार विद्येचा. राष्ट्र उद्धारासाठी, मातृभूमीच्या कल्याणासाठी आणि उमलत्या आणि युवक पिढीच्या कल्याणासाठी जर तुमच्याजवळ असलेलं ज्ञान, अध्यात्म, तुमची कला साधना, सांस्कृतिक उपासना याचं बळ तुम्ही लावलं नाही तर व्यर्थ भार विद्येचा. गाढवाच्या पाठीवर वेदविद्येच्या ग्रंथांचं ओझं असतं, त्याला त्याच्यातलं ज्ञान माहिती नसतं. असे बोलकी वाचीवीर आपल्याला नव्हतं. तर कृतीशूर आणि कृतीयुक्त अंतःकरणानं संपूर्ण समाजाला दिशा देणारे असं एक आपलं विद्यापीठ आहे आणि त्या विद्यापीठाचं नाव आहे आत्मदर्शन. छान, धन्यवाद. वंदन करते, सरांना शुभेच्छा देण्याचे. याला प्रश्न पडला की S.R. पाटील सरांना की चांगदेव झाले त्यांचे. मला काही चांगदेव वगैरे नाही. मला स्वच्छ दृष्टी आहे की आपण वंदन करण्यापलीकडं अशा व्यक्तिमत्वांविषयी काहीही बोलणं हे आपल्या योग्यतेला साधणारं नाही. तेव्हा मी अतिशय मनापासून वंदन करते. धन्यवाद. त्यांचा प्रबंध सुंदर करणाऱ्या, आहे. स्टेबल नाव असणाऱ्या माझ्या मैत्रिणीला आज मनापासून शुभेच्छा देते. कारण त्यांच्या लग्नाला मला नाही वाटत अशा पायगड्या फुलांचा बसल्या, पण तेव्हा तो इव्हेंट नव्हता. त्यामुळं तर जे काही राहिलेलं आहे ते याच जन्मात, याच भूमीमध्ये, याच आपल्या सत्संगात परिपूर्णतेनं अनुभवता येत आहे त्यांना. आणि त्याचे तुम्ही आम्ही प्रत्यक्ष साक्षीदार होतो. छान, छान. हा आपला भाग्य आहे. धन्यवाद.